आता एक दुःखद बातमी आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या विजय रुपाणी यांच्यावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। विविध क्षेत्रामधील मान्यवर रुपाणी यांचे नातेवाईक अंत्यदर्शनाला दाखल झालेत। गुजरात पोलिसांच्या वतीने त्यांना मानवंदना दिली जाईल। त्याची रंगीत तालीम गुजरात पोलिसांच्या माध्यमातून केली जाते। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यावरती आज राजकोट येथे अंत्यसंस्कार केला जाणार आहे। मुख्यमंत्री असल्या कारणामुळे त्यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये हा अंत्यसंस्कार केला जाईल आणि यासाठीची संपूर्ण पूर्वतयारी गुजरात पोलिसांच्या माध्यमातून केली जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे। शासकीय सन्मान गार्ड ऑफ ऑनर त्यांना गुजरात पोलिसांच्या वतीनं देण्यात येणार आहे आणि यासाठी गुजरात पोलिसांचं सन्मान देणारं जे विशेष पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। यासोबतच आपण जर बघितलं तर गुजरात पोलिसांचं बँड पथक हे देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी संपूर्ण कार्यक्रमाची पूर्व पाहणी करताय। याच ठिकाणी विजय रुपाणी यांचं घर आहे आणि विजय रुपाणी यांच्या याच घरी नेमकं कशा पद्धतीनं विजय रुपाणी यांच्या त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाईल याची सगळी पूर्वतयारी केली जात असल्याचं चित्र आपल्याला त्यांच्या घराबाहेर बघायला मिळते। मोठ्या संख्येनं अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नेते हे या ठिकाणी दाखल होतील असा अंदाज घेऊन या ठिकाणी भव्य असा पंडाल देखील उभारण्यात आला आहे। मात्र आपण ही सगळी तयारी बघतोय विजय रुपाणी यांच्या अंत्यसंस्कारावेळी देण्यात येणाऱ्या शासकीय सन्मानाची। कॅमेरा पर्सन विजय सरतापेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, राजकोट।